बायको माहेरी गेली अन शेजारीन रात्री घरी आली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या गॅलरीमध्ये उभा राहून दीपक कोणाकडे तरी बघत होता. त्याची नजर जिथे होती तिथे समोरच त्याची शेजारी पूजा होती. त्यांचे एकमेकांना इशारे सुरू होते आणि तेवढ्यात दीपकला त्याच्या बायकोने आवाज दिला. घाईघाईत दीपक त्याच्या बायकोकडे गेला. बायको म्हणाली, एवढा वेळ काय करत होता तुम्ही गॅलरीमध्ये? दीपक बायकोला म्हणाला, अगं काही नाही, बसलो होतो थोडा निवांत. दीपकच्या बायकोला अजून काहीच माहिती नव्हतं की दीपक आणि शेजारीण पूजा यांच्यामध्ये काय आहे तर, आणि हे केव्हापासून असं सुरू आहे हे दीपकच्या बायकोला माहिती नव्हतं. दीपकची शेजारी पूजाचा नवरा बाहेर कुठेतरी नोकरीला होता आणि पूजा तिच्या सासू सासऱ्यासोबत राहत होती. जेव्हा दीपकचं लग्न पण झालं नव्हतं तेव्हापासून पूजा आणि दीपकचं असं काही होतं. दीपकची बायको त्याला म्हणाली, मला माहेरी जायचं आहे 2-3 दिवस. दीपक म्हणाला, आता कशाला जायचं? दीपकची बायको म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना मी किती दिवसापासून गेली नाही. दीपक तर मनातून खुश होता. दुसऱ्याच दिवशी तो बायकोला माहेरी सोडून आला. तो जसा घरी आला त्याने लगेच शेजारींला इशारा करून सांगितले की त्याची बायको माहेरी गेली आहे. संध्याकाळची वेळ झाली होती आणि दीपक त्याच्या गॅलरीमध्ये उभा होता. समोर शेजारीन पूजा होती. दीपक तिला सांगत होता की रात्री घरी ये. पूजाने इशाऱ्यामध्ये दीपकला होकार दिला. रात्री दीपक शेजाऱ्यांची वाट बघत होता. बायको माहेरी गेली होती. आता त्याला कसलीच भीती नव्हती. घरी तो एकटाच होता. त्यामुळे त्याने शेजारींना घरी बोलावले. काहीतरी बहाणा करून दीपकची शेजारीण पूजा रात्री दीपकच्या घरी आली. ते दोघे पहिल्यांदाच एवढ्या जवळ आले होते. थोडा वेळ थांबून पूजा परत तिच्या घरी गेली होती. जोपर्यंत बायको माहेरी होती तोपर्यंत शेजारी घरी येत होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.